झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा। खरं तर आज संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा एक वेगळा असा दबदबा हा निर्माण झाला आहे। संपूर्ण देश भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे आज अभिनंदन करत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील त्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत, 100% भाजपा 2014 पासून सुरू केलेला हा प्रवास आज 2024 10 वर्षांमध्ये अशा असंख्य कार्यकर्त्यांनी दिल्या गेलेला वेळ आणि या सगळ्यामुळेच खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील आपलं नेतृत्व देवेंद्रजी यांनी सगळ्यांनी केलेली सत्तेविना संघर्ष आणि सत्तेत असताना जनसामान्यांच्या हिताचे असणारे निर्णय, या सगळ्या गोष्टींची एकत्रपणे असणारी बेरीज ही आज तुम्हाला आम्हाला सर्वांना मतांच्या रूपाने तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसते। भारतीय जनता पार्टी 50%च्या वरती मतांचा टक्का वाढलेला आणि स्ट्रायकिंग रेट सुद्धा जवळजवळ 90च्या घरात गेलेला। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि यामध्ये तुमचं आणि आमचं सगळ्यांचं असणारं पार्टीबद्दल असणारी कमिटमेंट ही सर्वात मोठी आहे। मी खरं तर आज माझ्या प्रवासाला सुरुवात ही रत्नागिरी जिल्ह्यापासून यासाठी केली कारण हाच तो जिल्हा आहे की या जिल्ह्याने महायुतीला घवघवीत यश दिलंच, परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याग समर्पण या ज्या भूमिका आहेत या फक्त कागदावरती शब्दांमध्ये न ठेवता प्रत्यक्षात कृतीत ज्यांनी कोणी उतरवल्या ते रत्नागिरीमधले असणारे हे देवतुल्य असे कार्यकर्ते। त्यामुळे त्यांचे आभार मानणं हे फार गरजेचं आहे। एकदा कधीतरी सत्तेची पायरी चढल्यानंतर सर्वांना या सर्व गोष्टीचा विसर पडतो, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2024 ऑक्टोबर घेतलेला निर्णय, आपल्या श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय, महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत आणि मग पक्ष आदेश मानून तुमच्यासारखे कार्यकर्ते की ज्यांनी अपार मेहनत केली, गेली अनेक वर्ष ज्यांच्याबरोबर तुम्ही आम्ही सर्वांनी संघर्ष करत होतो, छोट्या छोट्या ग्रामपंचायतीतील असतील, परंतु तरी सुद्धा हे सर्व विषय बाजूला ठेवून आम्हाला महायुतीमध्येच मुख्यमंत्री करायचा आहे आणि ही देशाची गरज आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना
पुन्हा एकदा महाराष्ट्र त्यांच्या सुपूर्द करायचा आहे, त्यांच्या विचारधारेला सुपूर्द करायचा आहे, आपल्या विचारधारेला सुपूर्द करायचा आहे. आणि हा विचार ज्यावेळेला घेऊन आम्ही सर्वजण चालत होतो त्यावेळेला अनेक जण हे कदाचित दुखावले असतील की असं का होत आहे, कशासाठी होत आहे. परंतु आपल्याकडे आपल्या पक्षामध्ये एक पद्धत आहे, ठरलं तर कुठे ठरलंय हे विचारत नाही. आणि तेवढंच मनात ठेवून आपण सर्व कार्यकर्त्यांनी जी अपार मेहनत घेतली, प्रत्येक जागेवरती, प्रत्येक त्या गावामध्ये, खेड्यामध्ये, वस्तीमध्ये जसं ज्याला जमलं तशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ हे महायुतीला मिळालं. आणि स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच पटीने तुम्हाला आम्हाला सर्वांना वाढताना दिसली. आज भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व यांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीमुळेच आज जे तुम्हाला आम्हाला सर्वांना रिझल्ट पाहतोय. तुम्ही आम्ही सर्वजण ज्यावेळेला टीव्हीवरती हे सर्व पाहत होतो त्यावेळेला गर्वाने तुमची आमची छाती फुगताना तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिली. देवेंद्रजींच्या नेतृत्वात मान अपमान सुद्धा आम्ही फार पाहिला. परंतु आता सुगीचे चांगले दिवस आहेत, सत्तेचे दिवस 5 वर्ष आहेत. माझी आपणा सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही आम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, एक संघ राहणं ही काळाची गरज आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये गटातटाचं राजकारण करू नका, आपल्या पक्षामध्ये गटातटाचं राजकारण करू नका. माझी हात जोडून विनंती आहे, जर आपण सर्व एक संघ राहिलो, आपल्यामध्ये जर असं काही राहिलं नाही तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की रत्नागिरी जिल्हा सुद्धा हा येणाऱ्या काळामध्ये जसा रायगड, जसा सिंधुदुर्ग, जसा ठाणा, जसा पालघर त्याच पद्धतीने रत्नागिरी सुद्धा झाल्याशिवाय. हे हातात कोणाच्या आहे? हे नेत्यांच्या हातात नाहीये. हे नेता सगळं करू शकत नाही. हे सर्व करण्याची ताकद आणि क्षमता कोणामध्ये आहे? तर मेहनत करणाऱ्या या छोट्या कार्यकर्त्यामध्ये आहे. तुम्ही आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की होय आम्हाला त्या दिशेने जायचं आहे तर ते सहजपणे शक्य आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की हे करणं आणि हे अनुभवणं तुम्हाला आम्हाला सर्वांना या 5 वर्षात अनुभवायचं आहे. या 5 वर्षात अनुभवायचा याचा अर्थ असा आहे की आम्ही आमच्या पुढच्या पिढीला काय देतो हे फार महत्त्वाचं आहे. आमच्या पुढच्या पिढीला आम्हाला चांगलं भविष्य पक्षाचं देणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवणं गरजेचं आहे. कोणाला तरी ग्रामपंचायतीचं सदस्य व्हायचं असेल, कोणाला तरी जिल्हा परिषदेचं सदस्य व्हायचं असेल, कोणाला तरी पंचायत समिती व्हायचं असेल, कोणाला नगरसेवक, कोणाला नगराध्यक्ष व्हायचं असेल. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, विचार करत असताना पक्षाला कुठे नुकसान होणार नाही याची पूर्ण दखल घ्या. स्पर्धा ही असलीच पाहिजे. स्पर्धा ही असल्याशिवाय स्पर्धेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकता येत नाही. परंतु ती स्पर्धा कशी असली पाहिजे तर ती आपल्यामध्ये नको. आपली स्पर्धा जी आहे ती विरोधकांबरोबर असली पाहिजे. आपली स्पर्धा ही आपल्या विरोधात असणाऱ्या लोकांबरोबर असली पाहिजे. हा विचार कुठेतरी करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही आम्ही सर्वजण या गोष्टीचा विचार जर आज केला आणि या गोष्टीचा संकल्प करून जाणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्यासारखे सक्षम कार्यकर्ते, सक्षम पदाधिकारी या रत्नागिरीमध्ये आहेत. मला खात्री आहे की हा रत्नागिरी जिल्हा हा तुम्ही आम्ही सर्वजण या ताकदीवरती सहजपणे जिंकू शकतो. आम्हाला आमची ताकद, आमची क्षमता
आम्हाला दुसऱ्यांची तुलना करायची गरज नाही. कोण मोठा आहे कोण छोटा आहे याची तुलना करू नका. आम्हाला जे संघाने शिकवलं आहे की आम्हाला कोणाची रेष पुसायची गरज नाही. आपली जी रेष आहे ना तिलाच मोठं करायचं आहे. ती एवढी मोठी करा की मग सगळं सोपं आहे. आणि म्हणून मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा मी आपल्या सर्व रत्नागिरीमधील असणाऱ्या दोन्ही जिल्ह्यामधील कार्यकर्ते पदाधिकारी त्या सर्वांचे खूप खूप आभार मानायला आलो आहे की तुमच्या असणाऱ्या त्यागात आणि समर्पणातूनच आणि तुमच्यासारख्या असणाऱ्या असंख्य महाराष्ट्रातील अशा कार्यकर्त्यांमुळेच की ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष आदेशाबरोबर राहणं पसंत केलं यांच्यामुळेच आज महायुतीचा हा जो विजय आहे हा विजय शक्य झाला आहे. आणि म्हणून आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे की आपापसामधील असणारे गट तट हे सगळे सोडा. पक्षामध्ये प्रत्येकाला संधी आहे. 3 वर्षानंतर हा बदल हा नेहमी आहे. त्यामुळे या बदलाबरोबर चालायला आपल्याला शिकलं पाहिजे. त्या बदलाबरोबर ज्या नेतृत्वाच्या सानिध्यात आपण काम करतो त्याला आपला नेतृत्व प्रमुख अध्यक्षीय पार्टी असल्यामुळे अध्यक्षाच्या नेतृत्वात आपल्याला पुढे जायचं असतं. त्यामुळे प्रत्येकाने त्याच गोष्टी लक्षात ठेवून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला सामोरे जा. भारतीय जनता पार्टी प्रदेश नेतृत्व हे तुमच्या बरोबर आहे. प्रदेशाने दिलेलं जे उद्दिष्ट आहे प्रत्येक विधानसभेमध्ये 50,000पेक्षा जास्त हे प्राथमिक सदस्य करणं यासाठी एक वेगळ्या पद्धतीच्या रचना याची आपण सर्वांनी तयारी करायला हवी. प्रत्येक कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याने त्याचा प्रवास वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. होतील प्राथमिक सदस्य असं नाही. मला करायचे आहेत, मला लोकांपर्यंत जायचं आहे, मला लोकांना पटवून द्यायचं आहे की भारतीय जनता पार्टीची विचारसरणी काय, राष्ट्र प्रथम पक्ष नंतर आणि त्यानंतर स्वतः. हे तर रत्नागिरीने तर सिद्ध केलं आहे. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत पुन्हा पुन्हा ही विचारधारा लोकांपर्यंत नेली पाहिजे. ही विचारधारा हिला अजून वृद्धिंगत करणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे. आणि त्यासाठी प्राथमिक सदस्यत्व ही सर्वात मोठी भूमिका करते. या संपूर्ण जिल्ह्यामधील असणाऱ्या 3ही या जिल्ह्यातून असणाऱ्या 3 आणि वरतून असणाऱ्या 2 अशा दोन्ही त्या 5ही असणाऱ्या विधानसभेमध्ये जवळजवळ 50,000पेक्षा जास्त सदस्य करणं. रोज या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती अपडेट्स ही जिल्हाध्यक्षांकडे नेहमी येत राहते. त्यामुळे एकही दिवस खंड न पाडता या प्रक्रियेचा भाग बना. आपले प्रदेशाचे अध्यक्ष यांनी 1.5 कोटी प्राथमिक सदस्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यामधलं या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त 2.5 लाख हे आपल्याकडे असणारं उद्दिष्ट आहे. त्यामुळे मला खात्री आहे की आपण सर्वजण त्या दिशेने त्या पूर्ण ताकदीने प्राथमिक सदस्यता या विषयामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्या. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी केलेले ठराव आहेत ते ठराव नक्की पूर्ण होतील याची मलाही पूर्ण खात्री आहे आणि माझेही त्याला अनुमोदन आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.